नमस्कार. मी अजित रानडे फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये राहतो गेली 13 वर्ष. सर्वप्रथम हे जे एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह जे आजचं जे आज आणि उद्या हे जे आयोजित करण्यात आलेलं आहे गर्जे मराठी, MECD आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, तर ह्यासाठी गर्जे मराठीचे विशेष आभार. आनंदजींचे खूप खूप आभार. आनंदजी गानू यांच्याबरोबर गेली साधारणपणे 7 वर्ष मी संपर्कात आहे आणि गर्जे मराठीचा जो जर्मनीमधला चॅप्टर आहे तिथे जो काही खारीचा वाटा उचलता येईल युरोपमधला तो उचलण्याचं मी काम करत असतो. ही माझी थोडक्यात ओळख. ह्या व्यतिरिक्त गेले 13 वर्ष जर्मनीत राहत असताना गेल्या 10 वर्षांपासून मराठी कट्टा जर्मनी नावाची एक संस्था पण लोकांना एकत्र आणण्यासाठी एक सोशल पद्धतीने सामाजिक पद्धतीने सुरू केली मी. आता त्याला 10 वर्ष झाली. साधारणपणे जर्मनीमधले 4,500 मराठी मंडळी आज संपर्कात आहेत आणि मराठी टक्का जर्मनीतला वाढतो आहे हळूहळू. तर हे चालू आहे. गेले 8-10 वर्षांपासून माझं मुख्य क्षेत्र जे आहे, मी स्वतः विक्री आणि विपणन, सेल्स आणि मार्केटिंग ह्या फील्डमध्ये गेले 12-13 वर्ष जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड ह्या 3 देशात काम करतो आहे. आणि 10-12 वर्ष काम केल्यानंतर सध्या मी माझी स्वतःची एक काइंड ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी अशी सुरू केलेली आहे. जर्मनीबद्दल सांगायचं थोडक्यात तर 4.3 ट्रिलियन इकॉनॉमी असणारं जर्मनी आज सध्या बऱ्याच समस्यांमुळे थोडंसं मागं पडतं की काय अशी अवस्था आहे. आणि मराठी माणसांनी, भारतीय माणसांनी ह्याचा उपयोग नक्की करून घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे भारतातून जर्मनीमध्ये येणाऱ्या ज्या कंपनीज, जे लोक आपले जे आहेत, त्यांना कुठल्या पद्धतीची जर एक गो टू मार्केट स्ट्रॅटेजी, सेल्ससाठी तिथली मदत, जर्मन लोकांना कनेक्ट करून देणं, कोलॅबोरेशन तिथले असतील, अपॉर्च्युनिटीज, ह्यासाठी लागणारी मदत तर मी करतोच. या व्यतिरिक्त जर्मनीमधून सुद्धा भारतात जर्मनी किंवा युरोपातून बऱ्याच कंपन्या भारतात यायला इच्छुक आहेत. कारण आज सध्या संधीचं नवं नाव आहे ते म्हणजे भारत. आणि हे प्रत्येक जर्मन कंपनीला माहिती झालं आहे. कारण जर्मनी इज नॉट ओन्ली अबाउट फोल्क्सवॅगन आणि मर्सिडीज बेन्झ आणि BMW, तर त्याच्याबरोबरची जी इकोसिस्टम आहे त्याला आपण Tier 1, Tier 2, Tier 3, ज्याला आपण इथे भारतामध्ये सध्या MSME इंडस्ट्री म्हणतो, जर्मनमध्ये त्याला मिडल स्टँड म्हणतात इंडस्ट्री. तर ही आज याला इच्छुक आहे. ह्यांना मदत करण्याचं काम करत असतो. त्यामुळे भारतातल्या ज्या लोकांना जर्मन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल, मदत हवी असेल, कोलॅबोरेशन अपॉर्च्युनिटी असतील, तर ह्यामध्ये दे कॅन ट्रीट मी ॲज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ह्या व्यतिरिक्त असं म्हणू शकतो मी की जर्मनी एक खूप मोठं म्हणजे नक्कीच प्रगत राष्ट्र आहे. पण जर्मन्स हॅव फेल्ड इन वन थिंग, दॅट इज प्रोड्युसिंग इनफ जर्मन्स. त्यामुळे जर्मनीमध्ये पुढची पिढी फार कमी आहे, सक्सेसर्स नाही आहेत बिझनेसेसना, आणि काम करणारे हातसुद्धा कमी आहेत. त्यामुळे जर्मन भाषेमध्ये ज्याला फाक क्राफ्ट मांगेल असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये स्किल्ड इमिग्रेशन म्हणूया, ह्याची मोठी संधी अवेलेबल आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 4.3 ट्रिलियन इकॉनॉमी जर जर्मनीला फक्त सस्टेन आहे ती मेंटेन करायची असेल तर जर्मनी विल नीड 300,000 पीपल, 3 लाख लोक, नॉन युरोपियन लोक जर्मनीमध्ये कामाला लागणार आहेत दरवर्षी, हे 2030-40पर्यंत. इतकी मोठी संधी आहे. तर महाराष्ट्रातल्या तरुणींना जर जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये जर काम करायला याची इच्छा असेल, तो व्हाईट कॉलर, IT, इंजिनिअरिंग, फार्मा, लाईफ सायन्सेस जॉब असतील किंवा इव्हन आपल्या ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, तर जर्मनीमध्ये त्यांना जर म्हणजे फक्त IT किंवा इंजिनिअरिंग याच्यात नाही, तर जर्मनीमध्ये आज कार्पेंटर्स, प्लंबर्स, ड्रायव्हर्स, मेकॅनिक्स, शेतीमध्ये काम करायला माणसं नाही आहेत. ह्यासाठी काही मदत लागत असेल तर नक्की त्यांना आम्ही मदत करू शकतो. आणि महाराष्ट्राने याचा संधी नक्की घ्यावी असं मला वाटतं. आज म्हणजे बाकीच्या भारतातल्या काही राज्यांमधली मंडळी येत असं मोठ्या प्रमाणावर, आणि राहून वाटतं आपला मराठी माणूस का नाही जर्मनीमध्ये. त्यासाठी जर जर्मन भाषेचं शिक्षण देणं असेल, अपस्किलिंग करायचं असेल त्यांचं नॉलेजमध्ये, किंवा एक रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्या संदर्भातलं द्यायचं असेल तर नक्की देऊ शकतो. तुम्ही मला संपर्क करू शकता. मी सुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि 13 वर्ष जर्मनीत राहतो आहे. त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न असतील किंवा शहरी असतील मराठी माणसांचे, याची पूर्णपणे कल्पना आहे. आणि मी फ्रँकफर्ट या जर्मनीचं जे बहुभाषिक राज्य, हा देश, एक छोटंसं गाव जे आहे, 7.5 लाख वस्तीच्या शहरामध्ये साधारण 160 देशांतले लोक राहतात आणि 200 भाषा बोलतात. असं हे विविधता असलेलं एक जे छोटंसं शहर आहे, ही जर्मनीची आर्थिक राजधानी, जिथे मी राहतो. मला संपर्क करायचा असेल तर गर्जे मराठीच्या माध्यमातून नक्की करू शकता. आणि ajitrandade.com हा माझा स्वतःचा चॅनल, एक वेबसाईट पण आहे, तुम्ही संपर्क करू शकता. मी अप्रोचेबल असतो नेहमी. धन्यवाद आणि गर्जे मराठीचे पुन्हा एकदा आभार.